दादा मी राठोड बोलतोय. पाटीदार सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कडून आलोले. तर आपण जे वाण लागवड केलेली आहे हे पाटीदार सीडचं कानागोळ व्हरायटी लागवड केलेली आहे, हो बरोबर. हो आपण इथून शिरोडे आबाकडून घेतलेले होते, घेतलेलं. बरोबर. हो. तर ही जे वाण लागवड केली तुम्ही कानागोळ, या कानागोळमध्ये तुम्हाला काय वाटतंय? चांगली व्हरायटी वाटते ही. कैरी साईज जाड आहे. हं. रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. हं. रोगाला बळी कमी पडते. अजून कैरीची साईज 5 पाकळ्याची आहे. हं. इतर व्हरायटीपेक्षा यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे हं. ते माल चांगला धरलेला आहे त्याने. इतर वाणापेक्षा चांगला माल धरलेला आहे. धरलेलं आहे. इतर वाणापेक्षा तुम्हाला याच्यावर चांगलं वाटतंय, वाटतंय. बरोबर. हो. आणि एका पाकळीमध्ये किती सरक्या आहे? 9 सरक्या. 2 3 10 11 सारखे आहे. 10-11 सरक्या आहे आणि 5 पाकळीचं बोंड आहे बोंड आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि काही नाही त्याच्यावर बोंडाळी वगैरे बोंडाळी काहीच वगैरे नाही, काहीच कुठलाच पडद्रो नाही. बोंडाळी वगैरे काही नाही आहे. आणि माल जवळ ये बघ, हे माल पाहून घे. 5 पाकळीचं बोंड आहे. 1 2 3 4 5. आणि कैरीची साईज पण चांगली आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 पाकळ्यांचा बोंड आहे. आणि लगेचच इथून दुसऱ्याकडे कधी बघितलं आपण तर दुसरं वाण आहे इथं. या इथून दुसरं लागवड केलेलं आहे. आपल्या एका शेतातला माल आहे. बघ दाखव दादा, काय वाटतं याच्यावर आणि त्याच्यावर? याच्यापेक्षा त्याच्यावर माल जास्त आहे. त्याच्यावर माल जास्त आहे. याच्यावर कैरीची साईज बारीक आहे. कैरीची साईज बारीक आहे. आपण या वाणाचं नाव नाही ठेवत आपण.